मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील शिरसाट फाटा ब्रिज खाली वसई क्राईम ब्रँच युनिट 2 ने मोठी कारवाई करत तब्बल 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत। गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या MH48 BT 866 क्रमांकाच्या कारमधून या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। पोलिसांच्या माहितीनुसार कारमध्ये 500 रुपयांच्या तब्बल 20,000 बनावट नोटा एका बॅगेत आढळून आल्या। या नोटांची एकूण दर्शनी किंमत तब्बल 1 कोटी रुपये आहे। विशेष म्हणजे या बनावट नोटा सुमारे 30 लाख रुपयांना विकण्याचा डाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील संबंधित आरोपी हा कोपरगावचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। मात्र या बनावट नोटांचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। वसई क्राईम ब्रँचच्या पथकाने कारवाई करत वाहन आणि बनावट नोटा ताब्यात घेतल्या असून आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांचे पथक तपास करत आहेत। 1 कोटींच्या बनावट नोटा केवळ 30 लाखात विक्रीचा डाव आणि महामार्गावर पोलिसांची धडक कारवाई यामुळे विरारमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे।